रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर करू तेव्हा त्याची सुरुवात वाक्याच्या अंदरच होणार आहे. म्हणजे तो वाक्य ज्या टेन्स मधला त्या टेन्स मधला होईल आणि तो डब्ल्यूचा वर्ड आहे रिलेटिव्ह प्रोनाउन, जिथे त्याची जागा आहे तो तिथेच लिहिण्यात येईल. क्वेश्चन जर विचारला त्या डब्ल्यूच वर्डचा तर सेंटेन्सची सुरुवातच डब्ल्यूच वर्डने करावं लागते. जसं इथं काय म्हणते ज्याने, म्हणजे कोणी. ज्याने म्हणलं म्हणजे प्रश्न पडतात कोणी, तर कोणी म्हणलं तर हु हा प्रश्न झाला, पण ज्याने म्हणलं तर हा रिलेटिव्ह प्रोनाउन झाला. ज्याने काल मला शिवी दिली तो हाच मुलगा होता. दिस इज द बॉय, तो हाच मुलगा होता. दिस इज द बॉय. हु अब्युज्ड मी येस्टरडे, ज्याने मला काल शिवी दिली तो हाच मुलगा होता. हु म्हणजे काय, हु म्हणजे कोण पण होते आणि हु म्हणजे ज्याने पण होते. तर तो हु हा रिलेटिव्ह प्रोनाउन सुद्धा आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, ज्याने कोणी येते, जे कोणी येथे येतात ते पुन्हा वापस जात नाही. जे कोणी इथे येतात ते पुन्हा वापस जात नाही. जे कोणी इथे येतात, तर तिथे प्रश्न होईल इथं कोण येते. कोण म्हणजे हु, कोण म्हणजे काही हु.